विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत पक्ष चिन्हाचा निर्णय. विधानसभा अध्यक्षांनी त्यांची अधिकारांची मर्यादा ओलांडली. कपिल सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल. आधी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घ्या, त्यानंतर पक्ष कुणाचा आहे ते ठरवा. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. उद्या दुपारी पुन्हा सुनावणी. आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीतच. सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद म्हणजे सत्य नव्हे. कपिल सिब्बलांच्या दाव्यावर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. महायुतीतील महामंडळ वाटपाचं समीकरण ठरलं. आमदारांच्या संख्याबळावरून महामंडळ वाटपाचं गणित ठरणार. भुजबळांची माहिती. तर लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषणा करणार. गिरीश महाजनांकडूनही दुजोरा. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. पुढील आठवड्यात फेरबदलाची शक्यता. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? धर्मेंद्र प्रधानांचं कमबॅक होणार का? याकडे लक्ष. ठाण्यातील शिवसेना आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्यांची दांडी. मराठीवर प्रेम करणारे लोक कार्यक्रमाला उपस्थित. प्रताप सरनाईकांचा भाजपला चिमटा. तर कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर भाजपकडूनही स्पष्टीकरण. मुंबईतील 5 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाई. अस्वच्छता, मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळल्यानं हॉटेल्सचे परवाने निलंबित. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास कडक कारवाई. तुकाराम मुंढेंचा इशारा. पहिल्या टप्प्यात 10 लाखांपर्यंतचा दंड. अजय देवगण, शाहरुख खानला दिलेल्या नोटीसवरही मुंढेंचं स्पष्टीकरण. मुंबई पालिका सभागृहात शिंदे आणि ठाकरेंचे नगरसेवक आमने सामने. अमेय घोले निवेदनावर बोलत असताना गोंधळ. शिवसेना युबीटीच्या सचिन पडवळांनी अपशब्द वापरल्याचा आरोप. नाशिक रोडमधील सुमित पगारे हत्या प्रकरणातील 12 संशयितांना 4 दिवसांची कोठडी. पूर्ववैमनस्यातून सुमित पगारेची गोळ्या झाडून हत्या. मुख्य गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू.